सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. सुखाणू घे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. आजच्या मन्नाकरिता निवडलेला शास्त्रभाग दानियल याचा 9वा अध्याय 3 ते 5 ही वचने. दानियल याचा 9वा अध्याय 3 ते 5 ही वचने. हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोंताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली. मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून पापांगीकार केला. तो असा: हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझवर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात, त्याचबरोबर तू आपला करार पाळून त्याचवरती दया करीतोस. आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले, फितुरी झालो. तुझे विधी व तुझे निर्णय यांपासून आम्ही परावृत्त झालो. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग दानियेलाचं पुस्तक 9 अध्याय 3 ते 5 ही वचने वाचलेले आहेत. या ठिकाणी दानियल आपल्या लोकांसाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करत आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याने ते ऐकलं, आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपवास, गोंताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली. मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून पापांगीकार केला. तो असा: हे प्रभू, हे थोर व भयावह देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात, त्याचबरोबर तू आपला करार पाडून त्यांच्यावर दया करतोस. आणि ज्या वेळेस दानियेलाने ते ऐकलं,
त्याने उपवास आणि प्रार्थना केल्या आणि परमेश्वराजवळ पाप अंगीकार केला, त्याने पश्चाताप केला. त्या लोकांसाठी परमेश्वराकडे त्याने मध्यस्थी केली. तो म्हणताय की आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले, फितूर झालो. तुझे विधी व तुझे निर्णय यापासून आम्ही परावृत्त झालो. आणि एक एक गोष्ट तो परमेश्वराला सांगत आहे, हे परमेश्वरा, आम्ही तुझ्या आज्ञा पाळले नाही, आम्ही पाप केलो, आम्ही दुष्टतेने वागलो, आम्ही फितूर झालो. तो आपल्या लोकांसाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करताय, पश्चाताप करून सर्व गोष्टी परमेश्वराला तो सांगत आहे. तो म्हणतो की जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात, त्याचबरोबर तू आपला करार पाडून त्यांच्यावर दया करतोस. होय माझ्या प्रियानो, परमेश्वर दयाळू, कृपाळू आणि कनवाळू आहे. ज्या वेळेस आम्ही त्याच्या जवळ जातो, पश्चाताप करतो आणि परमेश्वराला सगळं काही सांगतो, परमेश्वर आमच्या अपराधाची क्षमा करतो. आणि म्हणून जर आम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील मध्यस्थी करतो, या ठिकाणी दानियल आपल्या लोकांसाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करताय. तुम्ही आणि मी जर आज परमेश्वराकडे आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करतो, परमेश्वराला सांगतोय, परमेश्वरा, आम्ही पाप केलं, तुझे नियम तुझे विधी आम्ही पाळलं नाही, परंतु तू आमच्यावर दया कर, आमच्या लोकांवर दया कर परमेश्वर बाप्पा. आणि प्रभू, तुझे विधी नियम पाळण्यासाठी, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी तुझी कृपा आमच्या जीवनावर पुरव. निश्चित परमेश्वर आम्हाला क्षमा करेल. म्हणून माझ्या प्रियानो, या आपण उपवास आणि प्रार्थना करून परमेश्वराकडे जाऊ, पश्चाताप करू, एक एक गोष्ट त्या परमेश्वराला सांगू. जे काही आम्ही परमेश्वराच्या प्रित्यर्थ केलं नाही, त्याच्या आज्ञा पाळलं नाही, नियम विधी पाळलं नाही, देवाला सांगू. देव आज क्षमा करेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू, स्तुती करतोय परमेश्वर बाप्पा. ज्या वेळेस दानियेलाने आपल्या लोकांसाठी मध्यस्थी केली, परमेश्वर बाप्पा, आज आम्ही देखील तुझ्याकडे प्रार्थना कर, तुझ्या लोकांसाठी प्रभू. खरोखर आम्ही तुझे करार विधी नियम पाळले नाही, आम्ही फितूर झालो, आम्ही पाप केलं, दुष्ट वर्तन केलं. प्रभू, आज आम्हा प्रत्येकास क्षमा कर प्रभू. ज्या गोष्टी तू कराव्या सांगितल्या त्या आम्ही केल्या नाही प्रभू. प्रभू, आज आम्ही पश्चाताप करतो प्रभू. प्रत्येक तुझ्या लोकांना प्रभू तू क्षमा कर, प्रत्येकावर दया कर आणि प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा, कारण तू दयाळू परमेश्वर आहेस. तुला धन्यवाद देतोय प्रभू. तू आमची प्रार्थना ऐकून आम्हाला क्षमा केलीस. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.